कथा अजान. लेखक जयंत पवार. उठा, झोपू नका, इबादत करायला या. अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे, त्याच्याशिवाय कोणी पूज्य नाही. निद्रेपेक्षा नमाज उत्तम. अल्लाहू अकबर. आकाशाची काळी खपली कोणीतरी काढत होतं. आतून कोवळ्या त्वचेसारखा लालसर रंग पाझरत होता. रात्रीची जखम भरल्यागत मरगळ झटकून हुसेन चाचा उठला. उशाला घेतलेलं फडकं त्याने लांब अंथरलं आणि गुडघ्यावर इबादतसाठी हात पसरून बसला. आजच्या दिवसासाठी अल्लाह त्याला आश्वस्त करत होता. शेजारी रोशन गाढ झोपली होती. तिच्या पायात जखम होती आणि पाय पोटात होते. हुसेन चाचा बांगीच्या मुलायम आवाजाच्या हेलकाव्यावर मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करत होता. मशिदीतून येणारी अजानची धारधार बांग त्याचं अंतःकरण धुवून काढत होती. बाहेरच्या रस्त्यावर हलका कोलाहल सुरू झाला होता. हळूहळू हा कोलाहल मोठा होत या आवारातून आत घुसेल. तू एकटा नाहीस याची जाणीव करून देईल. अल्लाह तालाचा स्वच्छ पिवळा प्रकाश आकाशातून सर्वत्र पसरेल. आपल्यासारखे अनेक जण भोवती पसरलेले आहेत हे दाखवेल. परवरदिगार, तुझी करणी अगाध आहे. तू दुःखाची व्याप्ती इतकी वाढवलीस की दुःखी माणसाला एकटं वाटत नाही. कृतज्ञतेने हुसेन चाचाने मस्तक जमिनीवर टेकलं. हॉस्पिटलचं उंचच उंच छत, त्याच्यावरून खाली उतरलेल्या करड्या भिंती आणि फिनेलच्या वासाने भरलेला आसमंत तोलून धरणारे कमानदार भक्कम पिवळे खांब त्याच्या लीनतेकडे टक लावून बघत होते. तो या वास्तूच्या भव्यपणापुढे लीन झाला होता. ती आज तरी दयावंत होईल आणि आपली अर्ज सुनेल, मार्ग दाखवेल. 5वा दिवस होता. या अफाट शहराच्या कुशीतल्या एका महाकाय हॉस्पिटलच्या 7 इमारतींमधून हुसेन चाचा आपल्या नातीला घेऊन बावरल्यासारखा फिरत होता. इतक्या उंच इमारती आतून इतक्या जवळून त्याने याआधी पाहिल्या नव्हत्या. असा माणसांचा पूर ईद मोहर्रम सोडून त्याच्या अंगावरून कधी वाहिला नव्हता. असे गच्च रस्ते आणि त्यावरून आडव्या तिडव्या जाणाऱ्या गाड्या आणि त्यांच्यामधून वाट काढत झपझप चालणारी माणसं आणि माणसांच्या डोक्यावरून फिरणाऱ्या आणखी गाड्या, हे मोठंच जंतरमंतर होतं. त्याच्याकडे बघताना 2 डोळेही पुरे पडायचे नाहीत की त्यावरून चालताना 2 पाय ठरायचे नाहीत. पहिले 3 दिवस खालिदच्या घरून पायी पायी हॉस्पिटलच्या दिशेने येताना हुसेन चाचाचे पाय लटपटायचे. सोबत रोशनचे 2 पाय, त्यातला एक बेजान झालेला. एकमेकांच्या साथीने चालणारे 2 जीव आणि त्यांचे 3 पाय यांच्यासाठी हे रस्ते म्हणजे भला मोठा दर्या होता. त्यातून तरुण जाताना प्राण कंठाशी यायचे. त्यामुळे खालिद मियाने जेव्हा सांगितलं, भाई हुसेन, तू आता अस्पतालमध्येच राहा, येत जात राहू नकोस, तिथे फुटपाथवर खूप लोक राहतात, अस्पतालच्या बिल्डिंगच्या आसऱ्याला झोपतात, तिथेच सोय लाव, तेव्हा हुसेन चाचाला एका परीने सुटल्यासारखंच वाटलं. खरं म्हणजे चाचा आला तेव्हाच कुठून ही ब्याद आली असं खालिदला आणि त्याच्या घरच्यांना वाटून गेलं होतं. ते बोलले नाहीत तरी त्यांचे डोळे बोलायचे, नजरेनेच हालचाली तोलायचे. हुसेन चाचा त्यांच्या डोळ्यात बघायचाच नाही, तरीही त्याला कळत होतं. खालिद बचपनचा दोस्त, एकाच मोहल्ल्यात दोघंही राहिलेले, जवानी संगतीनं गुजरलेले. केव्हा तरी बापाशी भांडून खालिद पळून गेला होता. लांबच्या शहरात जाऊन खालिद दर्जी काम करून बेस गुजारा करत होता. बेबी होती, 4 बच्चे थे. 1-2दा गावात येऊन गेला. शेवटचा आला तेव्हा जुनैदनेच त्याला दर्ग्यात नेलं होतं. वलीबाबाला चद्दर चढवली. त्या ओळखीनेच त्याचा पत्ता शोधत हुसेन चाचा रोशनला घेऊन त्याच्या दारात पहाटे हजर झाला होता. हुसेन चाचा थकला होता, पण खालिदही बराच पिकला होता. खांद्यात थोडासा वाकला होता. 2 दिवसाची मेहमान नवाजी ठीक होती. 3रा दिवस खालिदला तसा भारीच होता.
तशात सरकारी हॉस्पिटलात आपल्या नातीचं नशीब आजमावायला म्हातारा आलाय म्हटल्यावर खालिद समजून गेला, ये अपने बस की बात नाही. पहिल्या दिवशी त्याने मोठ्या मुलाला चाचाच्या संगतीनं पाठवलं. संध्याकाळी घरी आल्या आल्या पोराने बापाला बेदम शिव्या घातल्या आणि तो जो गायब झाला तो दुसऱ्या दिवशी घरी आलाच नाही. हुसेन चाचा चुपचाप उठला आणि नातीला घेऊन निघाला. त्याच्या मागून रोशन पाय घासत निघाली. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी चाचा खालिदच्या घरी परत गेलाच नाही. हॉस्पिटलच्या जाळीदार दरवाजाच्या बाहेर चिंचोळा फुटपाथ होता. पाठीला दगडी भिंत होती. तिचा आधार घेऊन तो रोशनसह तिथेच बसला. कोणीतरी 2 चपात्या आणि सुकलेल्या भाजीचं पुडकं शेजारी ठेवून गेलं. चाचा म्हणाला, अल्ला तू दयावान आहेस. त्याचं पुटपुटणं अंधारात विरघळून गेलं. अल्लाने काळोखाची लांब लचक चादर आजावर आणि नातीवर पसरली. त्यात दोघं गुडूप झाले. कोणीतरी म्हणालं, वॉचमॅनलाच 5-50 रुपये दिले तर आत अस्पतालमध्येच कुठेतरी कोपऱ्यात सोय होऊन जाईल. असे 4 दिवस गेले. 5व्या दिवशी हुसेन चाचा आशेने उठला होता. त्याच्या शेजारी आशा निराशेच्या पार गेलेली रोशन पोटात पाय घेऊन झोपली होती. कदाचित आपला पाय कोणीतरी कापून घेईल या भीतीने. पाय, रोशनचा पाय हा गेली 3 वर्ष हुसेनच्या आयुष्याचा मकसद बनून राहिला होता. तो पहिल्यासारखा झालेला बघणं हीच आता त्याच्या उर्वरित जगण्याची आस बनलेली होती. तो अख्खी उमर पळून पळून थकला होता. आयुष्य मागे लागायचं आणि हुसेन जीव घेऊन पळायचा. पण रोशनचं पळणं वेगळं होतं. मोहल्ल्यातल्या मुलांबरोबर भागदौड करताना खेळात ती कोणाच्या हाती लागायची नाही. आडदांड पोरांनाही ती मागे टाकायची. संध्याकाळी कोंबड्या झाकून ठेवायचं काम तिची अम्मी तिलाच सांगायची तेव्हा गल्ली कुचांमधून धावत जात ती सगळ्या मुर्ग्या काही मिनिटांतच डालग्यात झाकायची आणि पळत जाऊन मामूच्या दुकानावरून दादाजींना बिडी बंडल झटपट आणून द्यायची. घराबाहेर खटियावर बसून हुसेन दादाजी तिची चपळाई कौतुकाने पाहायचे. एकदा टीव्हीवर भागदौडवाल्या रेसमधल्या बाया बघून रोशन दादाजींना म्हणाली, मेरे को भी वैसाच भागना. हुसेन दादा म्हणाले, मेरी बिटिया भागेगी. बिटिया शर्यतीत धावेल की नाही हे हुसेन चाचा सांगू शकले नसते. पण जिंदगीत ती खूप पुढे निघून जाईल असा विश्वास त्यांना वाटत होता. तिच्या पायातली हरिण गती त्यांना अचंबित करीत असे. तिच्या अम्मीला मात्र तिची मोठी काळजी वाटे. आता 1 वर्षात ती वयात येईल. तिच्यासाठी जुन्या पुराण्या फाटक्या ओढण्या कापून ठेवाव्या लागतील. तिने आता मुलांसारखा आडदांडपणा करू नये. चुपचाप घरकामाला जुंपून घ्यावं. पाठच्या भावंडांना सांभाळावं असं तिला एकदा तिच्या अब्बाच्या समोर बसवून सांगायचं ती खूप दिवस ठरवत होती. पण रोशनचा अब्बा घरी असायचा कुठे? पहाटे 4 तांब्या अंगावर घेऊन पहिल्या बांगेच्या आधी तो दर्ग्यात हाजीर व्हायचा. तो रात्री दर्ग्याचा दरवाजा बंद झाल्यावर दोस्तांबरोबर गपशप करत बाहेरच रेंगाळून उशिरा घरी यायचा. तेव्हा रोशन गाढ झोपलेली असायची आणि तिच्या अम्मीच्या डोळ्यांतही पेंग असायची. अशी रोशन एक दिवसाने वाढत होती. दिवस उजाडताच बाहेर पळत होती. पण रोशन वाढत होती असं हुसेन चाचाला मात्र वाटतच नव्हतं. त्याचे सफेद बाल काढून देताना तो तिचा मायूस चेहरा बघत राहायचा. पाठ रगडून घेताना त्यावर नाचणाऱ्या तिच्या पावलांचा मुलायम स्पर्श महसूस करायचा. बदल्यात एक कहाणी तो तिला देऊ लागायचा. गोष्ट सांगताना ती तिच्या गहिऱ्या डोळ्यांत उतरलेली तो बघायचा. हे गहिरे डोळे आपल्याला जसे समजतात तसे समजून घेणारा कोणी मरद तिला मिळेल का या विचारांनी हुसेन चाचा दचकायचा. गोष्ट सांगताना थांबायचा. रोशनला वाटायचं आता काहीतरी मोठं घडणार कहाणीत. पण त्या निशब्दतेत दादाजी अल्लाची दुआ मागत असायचे. जुनैद को खुदा ने ही बख्श दी है ये लड़की. खुदा तू ही इसकी रक्षा कर. जुनैदवर खुदा मेहरबान न होईल तर काय? खुदाच्या सेवेसाठीच जुनैदचा जन्म झाला होता. तो मदरशात चोख तालीम घ्यायचा. मुझे आलिम बनना है म्हणायचा.
तल्लीन होऊन बांग ऐकत बसायचा. तशीच नकल करायचा. कानावर हात ठेवून सुरात ला इलाह इल्लल्लाह म्हणायचा. लहान असताना एकदा गल्लीत आलेल्या एका फकीर बाबाच्या मागोमाग निघाला होता जुनैद. मोहल्ल्यातल्या सगळ्यांना कौतुक. हुसेन अंसारी के घर नन्हा फरिश्ता आया है म्हणायचे. जुनैद वयात आला तसा रब के वास्ते कुछ करना है म्हणायला लागला. मोहल्ल्यातली तरणी मुलं शहरात जाऊन यायची. कोणी इमाम आलेला असायचा त्याला भेटून यायची. येऊन काय काय बोलायची, फणफणलेली असायची. हुसेन चाचाला एकदा भीती वाटायची. पण त्याचा जुनैद तसा शांत डोक्याचा होता. त्याची तमन्ना फक्त बांगी बनायची होती. सगळ्या लोकांना जागं करून अल्लाच्या पायाशी लीन व्हा इतकंच त्याला सांगायचं होतं. कारण तिथेच शांती आहे यावर त्याचा भरोसा होता. तो शांतीने जगू पाहणारा एक होनहार जवान लडका होता. पण नोकरी धंदा न करता बिनकमाईचा हा लौंडा शांतीने कसा जगणार असा प्रश्न हुसेन चाचाला पडे. मागे शहरात उसळलेल्या भीषण दंग्यात हुसेनचा काच सामानाचा खोका जळून भस्मसात झाला होता आणि काचांचा चुरा रस्ताभर विखुरला होता. 5 दिवसांनी दंगल आटोक्यात आल्यावर हुसेन दुकानाचे अवशेष शोधायला गेला तेव्हा काचेच्या ढिगाऱ्यात आपल्या चेहऱ्याच्या प्रतिबिंबाच्या ठिकऱ्या झालेल्या त्याने पाहिल्या. त्यानंतर बारक्या बारक्या नोकऱ्या करतच त्याने गुजारा केला होता. म्हणूनच त्याला जुनैदची काळजी वाटत होती. कारण तो नोकरी शोधायला कुठेच जात नव्हता. बघावं तेव्हा दर्ग्यात ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती साहेबाच्या मजारपाशी बसलेला दिसायचा. पण तिथेच जुनैदला पोटापाण्याचा मार्ग सापडला. तो बांगी तर काही बनू शकला नसता. पण कोणीतरी सांगितलं, वली बाबाला चद्दर चढवायला, मजारपाशी दुआ मागायला, सलाम पेश करायला पुऱ्या हिंदुस्थानातून लोक येतात. त्यांना लाईनीत सोडायचं काम करायला पोरं लागतात. दर्ग्यातले खादीम या पोरांना कामाचे पैसे देतात. जुनैदला हे काम सहज मिळालं कारण सगळे खादीम पहचानवाले होते आणि सगळ्यांना हा इमानदार छोकरा आहे हे माहीत होतं. बडे पैसेवाल्यांना जन्नती दरवाजातून शिस्तीने आत सोडायचं काम जुनैदला मिळालं. इथे मधल्यामध्ये पैसे उकळायची मोठी संधी होती. त्यामुळे खादीम लोकांना आपल्या विश्वासातला मुलगा हवा होता. तो जुनैद होता. त्याच्या वफादारीचं त्याला लवकरच बक्षीस मिळालं. दर्ग्याच्या सेवेतला एक खादीम अल्लाला प्यारा झाला आणि त्याच्या रिकाम्या झालेल्या जागेवर नेक दिल जुनैदला घ्यायचं बोर्डाने ठरवलं. जुनैद दर्ग्यात येणाऱ्यांची खिदमत करायला तयार झाला. ही वार्ता हुसेन चाचापर्यंत पोचली तेव्हा तो अल्लाहू अकबर म्हणत मोहल्ल्याच्या एका गल्लीपासून दुसऱ्या गल्लीपर्यंत जबडा ताणून मोठ्याने हसला. जुनैद सगळी कामं मनापासून करायचा. दर्ग्याच्या साफसफाईपासून ते सकाळचा धुवा करण्यापर्यंत. तो बाथरूम मन लावून धुवायचा. सकाळी 6 पासून दर्ग्यात मन्नत मागण्यासाठी येणाऱ्या लोकांची खातिरदारी करायचा. दर्ग्यातले खादीम आधीच बदनाम झालेले होते, पण जुनैदकडे कोणी बोटही उचलू धजावलं नसतं. त्याला जो काही मोबदला तनखा म्हणून मिळत होता त्यात तो समाधानी होता. तशा अन्सारी कुटुंबाच्या गरजा कमीच होत्या. दर्ग्यामध्ये खादीम लोकांना राहण्यासाठी खोल्या ठेवलेल्या होत्या. त्यातली एक खोली जुनैदला मिळाली. मोहल्ल्यातलं घर बंद करून त्याचा कुटुंब कबिला तिथेच राहायला आला. अन्सारी फॅमिलीच्या दारिद्र्याला ठिगळ लागत होतं. हुसेन चाचाच्या चेहऱ्यावरच्या चिंतेच्या जाळ्या कमी होत होत्या. हा खुशीचा दौर तिथवरच टिकणार होता जोवर दर्ग्यात बम फटणार नव्हता. ती संध्याकाळ एकदाची आलीच. शेवटचा नमाज पढून झाला होता. रमजानचे रोजे संपून इफ्तारची दावत होणार होती. अकबर बादशहाच्या बड्या कढईत खिचडी पकत होती. तिचा स्वाद दर्ग्याच्या आसमंतात फिरत होता. जिलेबीच्या टोपल्या आणि मिठाईचे पुडे येत होते. जन्नती दरवाजातून खाण्याचे स्वादिष्ट पदार्थ भरून डबे येत होते. गरीब आणि भिकाऱ्यांची दर्ग्याच्या बाहेर झुंबड उडाली होती. दर्ग्याच्या आत गच्च गर्दी होती. मुल्ला, मौलवी, इमाम, फकीर, कव्वाल, सूफी, अमीर, गरीब, आम आणि खास, आदमी और औरतें सगळे एकमेकांत मिसळून गेले होते. जुनैदने रोशनला आपल्या सोबत नेलं होतं.
खरं तर तिच्याकडे लक्ष द्यायला त्याला फुरसत नव्हती. तो बाहेरून येणारे दावतचे डब्बे लगबगीने आत नेत होता. रोशन त्याच्या मागून मागून जा ये करत होती. मध्येच तिचा सदऱ्याला धरलेला हात सुटायचा, पण ती चपळाईने गर्दीत घुसत वेगाने अंतर कापत अब्बाच्या बरोबर मागे यायची. त्याच वेळी तो धमाका झाला. धम! मोठा फटाका फुटावा तसा आवाज झाला. किंकाळ्या, आक्रोश, ओरडा यांचा एकच कल्लोळ उठला. माणसं सैरा वैरा पळत होती. काय झालं हे कोणालाच कळत नव्हतं. भीतीची एक जोरदार लाट विस्तीर्ण दर्ग्याच्या चहू दिशेने पसरली. काही लोक विव्हळत, आक्रोशत जमिनीवर पडले होते. रक्ताचे ओघळ वाहत होते. धावणाऱ्यांच्या पावलांना माखत ते दर्ग्याच्या सगळ्या भागात पसरत चालले होते. काळीज हादरवणारा बॉम्बस्फोट झाला होता. त्याच्या हादऱ्याने काही जण तत्काळ गतप्राण झाले होते. काही जखमी होऊन प्राणांतिक वेदनांनी विव्हळत, तळमळत, चौखूर उधळून उन्मळून पडले होते. जुनैद ठार झाला होता. त्याने जो डब्बा दावत म्हणून हातात घेतला होता त्याच्यातच बॉम्ब होता. त्याच्या जबरदस्त स्फोटाने त्याचे 2 हात 2 दिशांना उडवले होते. त्याच्यापासून काही अंतरावर मागे असलेल्या रोशनच्या पायातून रक्ताची धार लागली होती. स्फोटकातले घातक तुकडे तिच्या पायात शिरले होते. ती बेशुद्ध पडली होती. भयकंपित सन्नाटा पसरला होता. बाहेर आणि आत अंधार वाढत जात होता. त्यानंतरची 3 वर्ष हुसेन चाचा रोशनला घेऊन पळतोच आहे. तातडीचे सरकारी इलाज होऊन तिच्या डाव्या पायातून काचा आणि लोखंडाचे तीक्ष्ण तुकडे काढण्यात आले, पण पुढचे उपचार झाले नाहीत. एकतर सरकारी अस्पताल त्या शहराच्या मध्यभागात आणि मोहल्ल्यापासून लांब होतं. गाडी भाड्यात बरेच पैसे जायचे आणि उपचारात आता पहिली आपुलकी राहिली नव्हती. हुसेन चाचा सोडून घरात आणि सगेवाल्यांमध्येही कोणाला हॉस्पिटलमध्ये अख्खा दिवस बर्बाद करण्याची हौस नव्हती आणि निकड तर नव्हतीच. अम्मी जुनैदच्या सदम्यातून बाहेर पडू इच्छित नव्हती. शिवाय 2 धडधाकट पोरांना मागे सोडून रोशनसाठी धावाधाव करण्यात तिला मतलब वाटत नव्हता. माझ्या नशिबात जे आहे ते मी भोगते आहे. आता तिच्याही नशिबात तेच असेल तर आपण काय करणार? मोहल्ल्यातल्या जाणकार माणसांनी हुसेन चाचाला सल्ला दिला की त्याने रोशनला सरकारी हॉस्पिटलात नेऊच नये. वहां आपण को इंसाफ मिलने वालाच नहीं. सरकार बम ब्लास्ट का जिम्मा अपने ऊपर ही डाल रही है और अपन के लड़कों को अंदर डाल रही है. त्यांनी हुसेन चाचाला आपल्याच हकीमांकडून इलाज करून घ्यायला सांगितला. चाचाला काही कळेना. तो जनमताला शरण गेला. हकीमांच्या इलाजाने रोशनच्या पायात मुरलेल्या जखमेमधला पू बाहेर आलाच नाही. जखम आतल्या आत सडत चालली आणि पाय वाळू लागला. त्याचा जिता जागता ठणका शरीरात वागवत रोशन सुकू लागली. तिच्या चेहऱ्यावरचं सदाबहार हसू लोप पावलं आणि तिथे निस्तेज उदासी उदयाला आली. तिच्या गहिऱ्या मायूस डोळ्यांमधल्या बाहुल्या निर्जीव काचेसारख्या स्थिर झाल्या. हुसेन चाचा तिच्यातला हा बदल टिपताना अधिकाधिक घायाळ होत गेला. त्याला तिचा पाय पहिल्यासारखा व्हायला हवा होता. ती पहिल्या अल्लडपणाने धावू शकली नसती, पण आपल्या पायावर ठामपणे उभी तर राहिली असती. रुबाबात चालली असती. तिचं हसू परतून यायला हवं होतं आणि ते डोळ्यांमधून सांडायला हवं होतं. तीच तर हुसेन चाचाच्या बुढाप्यातली पुंजी होती. तिच्याकडे बघताना त्याच्या रिकामपणाला अर्थ यायचा. हा अर्थ नष्ट झाला असता तर त्याचं आयुष्य भकास झालं असतं. रोशनचा पाय वाचवणं हे त्याच्यासाठी त्याचं आयुष्य वाचवणं होतं. म्हणून तो लोक सांगतील तिकडे उपचारासाठी नातीला घेऊन पळत सुटला. दुसऱ्या शहरातल्या डाक्टरांकडे घेऊन गेला जे त्याच्या बिरादरीतून मोठे झाले होते. युनानी दवाई झाली, वैदू झाले, जडीबुटी झाडपाल्याचे रस पायाला लपेटून झाले. मेहर बाबा नावाचा बंगाली बाबा म्हणाला तिच्या बापावर करणी केली होती. तिचा बाप मेला, आता ती हिच्यावर आलीये.
कोणीतरी तुमच्या वाईटावर आहे, त्याला तुमची तबाही बघायची आहे. त्याने भूत उतरवायचे अघोरी प्रताप केले ते बघूनच हुसेन चाचा रोशनला घेऊन तिथून पळाला. पैसे तर फुकट गेलेच होते. दूर बंबईला गेलेला मामू कुरेशीचा बेटा जावेद बापाला भेटायला घरी येऊन गेला तेव्हा जाताना हुसेन चाचाला भेटायला आला होता. रोशनची तब्येत आणि चाचाची धडपड बघून म्हणाला, तुम्ही तिकडेच मोठ्या शहरात घेऊन जाईला. आलम दुनियेतून कसली कसली बिमारी घेऊन लोक येतात आणि बरे होऊन जातात. तिकडच्यासारखे डॉक्टर कुठेच सापडायचे नाहीत. मेलेल्याची जान परत आणतात ते. तेव्हा आणखी पैसा आणि वक्त बर्बाद करू नका. उठा आणि मोठ्या अस्पतालमध्ये न्या तिला. आताच धावपळ केली नाही तर पोरगी हाताला लागायची नाही. दिसामासाने थकत चाललेल्या हुसेन चाचाला त्या शब्दांनी उभारी दिली. थोडीफार पैशाची जमवाजमव केली आणि निघाला. मागे रोशनची अम्मी आणि तिचे 2 बच्चे होते. त्यांना माघारी टाकून चाचा निघाला. आपण किती दूर जातो आहोत याची त्याला कल्पना नव्हती. आशेचा एक चिकट धागा होता, त्याला पकडून तो निघाला. त्याच्या पाठोपाठ रोशन पाय घासत निघाली. या विक्राळ नगरातल्या तुडुंब भरलेल्या फुटपाथवरून तोल सावरत चालताना दमछाक झालेला हुसेन चाचा जेव्हा 7 बुलंद इमारती असलेल्या हॉस्पिटलमध्ये रोशनला घेऊन शिरला तेव्हा त्याची छाती दडपून गेली होती. एक बरं होतं की खालिदचा बेटा सोबतीला होता. पण त्यालाही कुठच्या इमारतीतून कुठे जावं आणि कुठच्या खिडकीत जाऊन कुठच्या डॉक्टरचा तलास घ्यावा याचा काहीच अंदाज नव्हता. नुसतं इथे तिथे चाचपण्यातच अर्धा दिवस गेला. विचारावं तरी कुणाला? चांगले कपडे घातलेल्या लोकांकडे आणि सफेद डगलेवाल्या डाक्टर बाबूंकडे विचारायला मन धजावत नव्हतं. विचारलं तर ओशाळं करणारा तुच्छ कटाक्ष पदरात पडे. वॉर्डबॉय आणि आया एकमेकांशी भांडण्यातच गुंतलेले दिसत आणि गरीब मरीज तर स्वतःच भांबावलेले असत. एखादा वॉर्डबॉय दखल घेई, पण वो बिल्डिंग में 10 नंबर को जाओ असं काहीतरी अशा उपकाराच्या भावनेने फेके की कौन से बिल्डिंग में असं विचारायचं धाडसही होत नसे. एखादा मरीजचा सगेवाला अंदाजाने काही सांगे, पण तिथे जावं तर इधर तुमको किसने भेजा असा उलटा सवाल पदरात येईल. 17 नंबरला जाऊन पेशंटचा आधी केस पेपर काढावा लागतो हे कळून 17 नंबरला पोचेपर्यंत खिडकी बंद झाली होती. दुसऱ्या दिवशी येणं हाच एक पर्याय होता. दुसऱ्या दिवशी हुसेन चाचाच्या सोबत खालिदचा बेटा नव्हता, पण तशी गरजही नव्हती. 17 नंबरची खिडकी सापडली होती. हुसेन चाचाच्या पुढे रांगेत 20 लोक होते. 1 तासाने चाचाचा नंबर लागला तेव्हा खिडकीतला माणूस म्हणाला, ये जुना केस पेपर निकालने की खिड़की है, ऊपर लिखा है पढ़ते नहीं हो क्या? नया केस पेपर निकालना है तो 17A पे जाओ. 17A क्या है? खिडकीतल्याने उत्तर दिलं नाही. मागच्या इसमाने शेजारच्या खिडकीकडे बोट दाखवलं. 17A ची रांग पार दरवाजाच्या बाहेर गेली होती. चाचा बघत बसला. मागचा खेकसला, अरे भाई जाओ, हटो यहां से पहले. 17A दुपारनंतर बंद झाली. केस पेपर घेऊन कुठे जावं याचा अंदाज घेता घेता दिवस संपला. असे 4 दिवस गेले. डॉक्टरांची ओपीडी सापडली होती. रोशनची प्राथमिक तपासणी करून एक्सरे काढायला सांगितला होता. तो काढण्याची जागा वेगळी होती. त्याचे पैसे वेगळे होते. ते भरून तिथे वेगळी रांग लावावी लागणार होती. ती लावून एक्सरे काढून पुन्हा ओपीडीला रांग लावून डॉक्टरांना तो दाखवून आणि त्यांनी तो तपासून पाहून झाल्यावर डॉक्टरांनी आणखी एक पायाच्या वेगळ्या बाजूचा एक्सरे काढायला सांगितला. पुन्हा खिडकी, पुन्हा रांग, पुन्हा पैसे, पुन्हा एक्सरे रूम, पुन्हा रांग, मग एक्सरे, मग ओपीडी, मग पुनर्निरीक्षण. हे तर इथे येणाऱ्या प्रत्येक रोग्याच्या आणि त्याच्या सगेवाल्यांच्या नशिबी असतं. प्रदीर्घ प्रतीक्षा आणि लपंडाव खेळणारी आशा निराशा. यात दिवसच्या दिवस उगवतात आणि मावळून जातात. उंच छतांवर लटकणारे उष्ण हवा खेळती ठेवणारे पंखे, रोगट प्रकाश फेकणाऱ्या ट्यूबलाईटी, सपाट भिंती ह्यांच्या खाली असंख्य शरीरं औषधांचे वास घेत, हातातल्या फायली सांभाळीत धावता धावता दमून जातात, मुरगळून पडतात. या शरीरांत एक शरीर हुसेन चाचाचं असतं आणि एक रोशनचं असतं.
त्यांना वाटतं आपली परेशानी कोणीतरी समजून घ्यावी, पण इथला प्रत्येक जीव परेशान असतो. तो कोणाला समजून घेणार? तो फार तर दुसऱ्यावर संतापू शकतो, उर्मट हुज्जत घालू शकतो, तावातावाने भांडू शकतो, अगदी जमलं नाही तर दुर्लक्ष करू शकतो, उपेक्षा करू शकतो. अशी दारुण उपेक्षा हरघडी झेलत हुसेन चाचा भोवंडत होता. जिथे पाठ टेकत होता तिथून झाडू पोछा करणाऱ्यांकडून उठवला जात होता. तिथून उठून दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन बसत होता. कुठल्या तरी वळसणीला नातीला पोटाशी घेऊन झोपत होता. सकाळचा चाय पावचा नाश्ता रोशनला खिलवून स्वतः खाऊन सज्ज होत होता. हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये दुपारी उसळपाव खात अपमान गिळत होता. संध्याकाळी एक चाय दोघं घोट घोट करत प्यायचे. घोट घेताना रोशन चाचाकडे बघून हसायची. चाचाला हुरूप यायचा. तो रोशनच्या केसांवरून हात फिरवायचा. त्या स्पर्शाचा तिला आधार वाटायचा. दोघं उठून पुन्हा चालू लागायचे. रोशन दादाजीची दयनीय धडपड बघत अधिकच गरीब व्हायची. त्याचा अपमान होताना बघत आतल्या आत तडफडायची. तिथून पळून जावंसं तिला वाटे, पण दादाजींना मागे टाकून तिला कुठेच जायचं नव्हतं. ती अबोल झाली होती, पण तिचे डोळे बोलायचे, स्पर्श बोलायचे. ते खूप समजदार झाले होते. हातात काहीच नसलं की समजून घेणं हाच पर्याय उरतो माणसापुढे, हे पोरवयात रोशनला उमगलं होतं. पण हुसेन चाचा ज्या चिवट चिकट धाग्याला पकडून इथवर आला होता तो तुटत नव्हता. त्याला सर्वात मोठा आधार होता तो अल्लाचा. हॉस्पिटलच्या गरम कढईत उकळत असतानाही त्याला आतून गार झुळूक अनुभवायला यायची. ती मशिदीतून बांग सुरू झाली की ती 10 मिनिटं रोशनलाही पूर्ण विसरून तो खुदाच्या समोर नतमस्तक व्हायचा. तो न्याय करणारा आहे. तो परीक्षा घेतो, पण तोच रहम करतो. जगात चांगल्या माणसांच्या मागे उभा राहणारा तोच परवरदिगार आहे. मी कोणाचंही वाईट केलेलं नाही हे त्याला माहिती आहे. माझ्या जुनैदने केलेली सेवा त्याने कबूल केलेली आहे. मग तो माझ्या यातनांवर का फुंकर घालणार नाही? माझ्या रोशनचा पाय का बरा करणार नाही? गरीब नवाज नक्कीच चमत्कार घडवतील. एका मग्रूर सुलतानाने त्याच्या राज्यातल्या एका निष्पाप मुलीचा बळी घेतला तेव्हा धाय मोकलून रडणाऱ्या मुलाच्या आईला गरीब नवाजनी सहारा दिला होता. ते मुलाच्या प्रेताजवळ आले आणि म्हणाले, अल्लाह, हा मुलगा खरोखरच निष्पाप असेल तर त्याला जिवंत कर. आणि काय चमत्कार! क्षणात तो मुलगा उठून बसला. मेरे ख्वाजा, माझी रोशन देखील निष्पाप आहे. चाचा जमिनीवर माथा टेकवून उठायचा तेव्हा प्रकाशाची एक बारीक तिरीप त्याच्या अंतःकरणात फिरत असायची. पण 5व्या दिवशी एक मोठाच पेच निर्माण झाला. 3रा एक्सरे बघून डॉक्टरांनी रोशनला पुन्हा तपासायला घेतलं तेव्हा बेडवर रोशनला खोकल्याची जोरदार उबळ आली आणि ती ओकलीच. डॉक्टरना शिसारी आली. त्यांनी ताबडतोब पोरीला इथून घेऊन जा असं वॉर्डबॉयला फरमावलं आणि सफाईवाल्या मावशींना बोलवायला सांगून ते ओपीडीच्या बाहेर गेले. उलटीची जागा पुसून घेता घेता मावशी घाईघाईने बाहेर आली आणि डॉक्टरना म्हणाली, उलटी में खून है. डॉक्टरांनी हुसेन चाचाला बोलवून सांगितलं, इसके पाव का इलाज बाद में करेंगे. पहले इसको लेके चेस्ट डिपार्टमेंट में जाओ. थूक और खून का जांच करवाओ. फेफड़े का बीमारी हो सकता है. चाचाला काहीच कळलं नाही. तो बावरून बघत राहिला. डॉक्टर खेकसला, मुंह क्या दिखता है मेरा? जा भाग पहले. वहां से ठीक होने के बाद ही इधर पाव रखना. तरीही हुसेन चाचाला नीटसं उमगलं नाही. एका दयाळू पेशंटने जवळ येऊन त्याला समजावून सांगितलं. अशा दयाळू व्यक्ती अधूनमधून सापडतातच. त्याशिवाय निष्ठुरतेचा नियम सिद्ध होत नाही. इथे सुद्धा रांग होती. पिवळे पडलेले हाडबंडल देह घेऊन भकास नजरेने छताकडे बघत बसलेले मुबलक रोगी नातेवाईकांच्या सहाऱ्याने बाकड्यांवर बसले होते. धीम्या गतीने पुढे सरकत होते. इथे पुन्हा एक्सरे आणण्याचं फरमान. चाचा म्हणाला, या अल्लाह. तीच जिन्यांची चढ उतर, छातीचा एक्सरे,
पिवळ्या पडलेल्या हातात सुई टोचून रक्त, डबीत थुंकी. रिपोर्ट आणायला दुसरा दिवस. प्रत्येक रिपोर्ट मिळण्याची वेगळी जागा, वेगळ्या इमारतीत वेगळ्या रांगा. चाचा थकून गेला. दर 10 पावलांवर दम तोडत बसू लागला. रोशनला कुठेतरी बसवून खुरडत निघायचा. रणरणत्या वाळवंटात दिशाहीन फिरणारा यतीम होऊन गेला होता तो. पोटात भूक उसळत होती, ती पाणी पिऊन पातळ करत होता. पण आता दर खेपेला बाटलीत पाणी भरून आणायचंही त्राण उरत नव्हतं. केस पेपर, तपासण्या, रिपोर्ट, चायपाणी, उसळपाव, बारीक शेव, कुरमुरे यात पैसे खर्च होत गेले. एक भाई करुणेने बोलला, बूढ़े, मस्जिद के बाहर बैठा कर, कुछ न कुछ झोले में पड़ ही जाएगा. एक आशेचा किरण दिसला. डॉक्टरांनी रोशनला टीबी वॉर्डात ॲडमिट व्हायला सांगितलं. डॉक्टर म्हणत होते, हिला रोज दूध अंडी द्यायला पाहिजेत, नाहीतर औषधं गरम पडतील. चाचा ऐकत होता. डॉक्टरांची सहाय्यक म्हणाली, हिला वॉर्डात नीट जेवण मिळेल, पण घरी गेल्यावर कमसे कम 1 साल दवा घ्यावा लागेल. चाचा म्हणाला, चला, बेटीच्या जेवणाची तरी चिंता मिटली. पण जेव्हा तो रोशनला घेऊन वॉर्डात गेला तेव्हा मेट्रनच्या कपाळाला आठ्या पडल्या होत्या. कारण पेशंट इतके वाढले होते की टीबीचे दोन्ही वॉर्ड तुडुंब भरून वाहत होते. 2 खाटांच्या मध्ये 2-2 पेशंट झोपवले होते. त्याही जागा भरल्यामुळे काहींची व्हरांड्यात गाद्या टाकून सोय लावली होती. पुरेशा चादरी नव्हत्या, अंथरुणांचा तुटवडा, स्टाफ कमी, औषधांचा स्टॉक नाही. मेट्रन वैतागली होती. सगळ्यांवर तोंड सोडत होती. तिने हुसेन चाचाला माघारी पिटाळलं. तो पुन्हा दयनीय होत ओपीडीला आला. लेडी डॉक्टरने एक माणूस चाचासोबत वॉर्डात पाठवला. आता मेट्रनने त्या माणसालाच शिव्या घातल्या. म्हणाली, मी जाते घरी, तूच माझ्या जागेवर येऊन बस. हुसेन चाचा, रोशन, मेट्रन आणि माणूस एकमेकांच्या तोंडाकडे आलटून पालटून बघत बसले. काही क्षण असेच गेले. चाचा म्हणाला, बहन जी, बहुत दूर से आया हूं, थोडा एहसान करो मुझ पर. त्याच्या नजरेतली कासाविशी बघून मेट्रन विचारात पडली. तिने रजिस्टर चाळलं. दुसऱ्या नर्सशी बोलली. मग काहीतरी ठरवत म्हणाली, 2 दिन ठहरना पडेगा, इमीडिएट डिस्चार्ज नहीं है. 2 पेशेंट परसों घर जाएंगे तभी मैं एडमिशन देगी, अब कुछ नहीं होएगा. सोबत आलेला माणूस म्हणाला, चाचा, 2 दिन इधर उधर किधर भी निकालो, बेटी को एडमिट कर लेंगे, फिकर मत करो. आणि तो गेला. आणखीन 2 दिवस काढायचे हीच मोठी फिकर होती. खिशातले पैसे जवळपास संपलेच होते. भीक मागायला कोणी शिकवलं नव्हतं. कुठे कुठे खात बसलेल्या माणसांकडे चाचा बघत बसे. ते खाऊन झाल्यावर काहीतरी टाकून देतीलच, त्यावर नजर ठेवली पाहिजे असं त्याच्या मनाने घेतलं. त्याची नजर शोधक बनत कोणे कोपरे धुंडाळू लागली. कॅन्टीनच्या आसपास भिरभिरू लागली. मनात आलं, खालिदकडे जावं का? पण खालिदच्या घराची वाटच एव्हाना तो विसरून गेला होता. आपण परत गावी जायला निघू, तेव्हा आपल्याला परतीची वाट तरी सापडेल का? हा विचार मनात येताच तो भयंकर दचकला. काही क्षण डोकं टेकून बसला. पण आता पुढचाच विचार करायला हवा होता. 2 दिवस काढायचे होते. हुसेन चाचा तिथे येऊन 10 दिवस झाले होते. त्यातले प्रतीक्षेचे अखेरचे 2 दिवस कसे बसे संपत आले. दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ टळत असताना लोकांचे जथ्थे फिरताना दिसू लागले. कसला तरी गलका कानावर पडत होता. पेशंट आणि त्यांचे नातेवाईक थपकून साशंक होत हळू आवाजात बोलत होते. कोणीतरी ओरडत आलं, मेन गेट पे बडा बवाल मचेलाय, पोलीस लोक आयलाय. सगळे घाबरले. काय झालं बघायला निघाले. हुसेन चाचाला त्याच्याशी काही देणं घेणं नव्हतं. आजची रात्र लवकर सरली पाहिजे एवढीच त्याची तमन्ना होती. पण लोकच बोंबलत आले तेव्हा त्याला लक्ष घालणं भाग झालं. हॉस्पिटलच्या निवासी डॉक्टरांनी संप पुकारला होता आणि मुख्य डॉक्टरांनी त्या संपाला पाठिंबा दिला होता. निवासी डॉक्टरांच्या मागण्या मान्य होत नव्हत्या, पण काम मात्र वाढत होतं. त्यांनी संपाचं हत्यार उपसलं.
उद्यापासून कोणीही कामावर दाखल होणार नाही. गेट बाहेर बेमुदत उपोषण, निदर्शनं चालू राहतील. चला, आता सगळ्या पेशंटनी घरी पळा. कोणावर इलाज होणार नाही, कोणाला तपासलं जाणार नाही, कोणाला भरती केलं जाणार नाही. अब कुछ नहीं होने वाला, मरो सालो सबके सब. एक पेशंट ओरडत फिरत होता. हुसेन चाचाला सगळा अंदाज यायला थोडा वेळ लागला. काय झालंय, काय होतंय, काय होणारय हे जसजसं त्याला उमगत गेलं तशी त्याच्या पायाखालची धरणी सरकली. तो डोळे विस्फारून भेदरल्यासारखा नजर फिरवत राहिला. त्याच्या सर्वांगाला कंप सुटला. भिंतीचा आधार घेत तो कसाबसा उभा राहिला आणि जीवाच्या आकांताने त्याने बोंब मारली, एखाद्या घायाळ श्वापदासारखी. आणि मग तो मोठमोठ्याने शापवाणी उच्चारू लागला. तबाह हो जाए सब, ये अस्पताल को आग लगे, बम गिर जाए अस्पताल पर, सबकी राख हो जाए, ये दीवारें गिरे, ये डॉक्टर लोग मर जाए, उनके हाथ पैर टूटे, मस्तक फूटे. अल्लाह, इस शहर पे बम डालकर नष्ट कर दे सबको, सब गंदगी नष्ट कर दे. ये सुल्तानों की शैतानों की दुनिया चकनाचूर कर दे. गिरा दे ये अस्पताल, तबाही मचाओ मेरे अल्लाह. बेरहमी से मार डालो सबको, बम डालो, मारो सालों को. हुसेन चाचा अथक ओरडत होता, हात झाडत होता, थुंकत होता. आजूबाजूला लोक गोळा झाले. त्यांना वाटलं बुड्ढा पागल झाला, पण कोणी आवरायला पुढे येईना. रोशन घाबरून गेली, रडू लागली. पण तिचा दादाजी थांबत नव्हता, शापवाणी उच्चारत होता. बऱ्याच वेळाने कोणीतरी एका कॉन्स्टेबलला बोलवून आणलं. त्याने चाचाला दम देत ढकलत बाहेर काढलं आणि एका वळचणीला फेकून दिलं. त्याच्या मागून रोशन रडत फरफटत गेली. हुसेन चाचा एका कोपऱ्यात जाऊन पडला होता, पण पडूनही अखंड बडबडत होता, शिव्या शाप देत होता. रोशन त्याच्याकडे बघत बापूडवाणी झाली. तिच्यात आता रडायचंही त्राण उरलं नव्हतं. ती आतून हादरली मात्र होती. तिचे दादाजी पवित्र होते, रोज नमाज पडायचे. वली बाबा ख्वाजा मोइनुद्दीन चिस्ती साहेबाकडे दुआ मागायचे. त्यांनी बोललेल्या खूप गोष्टी खऱ्या झाल्या आहेत. ते म्हणाले, बम गिरा दो तर खरोखर बम पडेल या अस्पतालवर, सगळं बेचिराख होईल. रोशन घाबरली होती, आतून थरथरत होती. ती एकटक बडबडत पडलेल्या हुसेन चाचाकडे बघत होती. तिने चाचाचा हात घट्ट पकडून ठेवला होता. काळोख दोघांवर साचत होता. रात्रीच्या अंधारात कधीतरी बरळत बडबडत राहिलेल्या चाचाचे डोळे मिटले. पण रोशन डोळे मिटायला तयार नव्हती. आपण डोळे मिटले तर बम पडणार याची तिला पूर्ण खात्री होती. तिने झोपलेल्या चाचाच्या मस्तकावर हात ठेवला आणि पुटपुटू लागली. अल्लाह, मेरे दादाजी पर दया करना, वो बहुत अच्छे इंसान है, उन्हें माफ करना. तुम बम मत गिराना, सबको सलामत रखना. मेरे गरीब नवाज, तुम मेरे दादाजी को अच्छी नींद देना. उनके जेब में बहुत पैसे डालना और हमें हमारे घर पहुंचाना. मेरे परवरदिगार, मेरे दादाजी पर दया कर. कितीतरी वेळ रोशन पुटपुटत होती. पापण्या ताणत झोपेला निकराने परतवून लावत होती. हुसेन चाचाच्या स्वप्नात हॉस्पिटलवर बॉम्ब पडला होता. सारं तहस नहस झालं होतं. प्रचंड धुरळा उडाला होता. हॉस्पिटलचे इमले धडाधड कोसळत होते. माणसं पळत होती. काही ढिगाऱ्यात अडकून पडली होती. त्यात तोही होता. त्याच्या पायांवर सिमेंट आणि विटांचा खच पडला होता. त्याला जराही हलता येत नव्हतं, ओरडता येत नव्हतं. रोशनचं काय झालं असेल या तबाहीत? या विचारासरशी तो खडबडून जागा झाला. त्याने शेजारी पाहिलं तर रोशन नव्हतीच. तो सरकन उठून बसला. त्याला दरदरून घाम फुटला होता. आजूबाजूचं सारं काही जिथल्या तिथे होतं. नष्ट झाल्याची एकही खूण आजूबाजूला नव्हती. लोक हिंडताना दिसत होते. त्यांचे शब्द कानांवर पडत होते. सफाईवाला झाडू फिरवत होता. चायवाला गात होता. पण या सगळ्या चित्रात रोशन नव्हती. एक थंड शिरशिरी चाचाच्या शरीरातून सरसरत गेली.
तो वेड्यासारखा हाका मारू लागला. रोशन, रोशन बेटा, कहा है तू? रोशन. त्याचा आवाज आदल्या दिवशी ओरडून ओरडून बसला होता. तो धडपणे बाहेर फुटेना तसा तो आणखीनच जोराने हंबरू लागला. रोशन, रोशन बिटिया. त्याला रडू फुटण्याच्या बेतात असतानाच एका भिंतीला धरून पाय घासत रोशन येताना दिसली. तिच्या एका हातात पाण्याची बाटली होती. सकाळी काहीच नष्ट न झालेलं बघून सुखावलेली रोशन दादाजींना तकलीफ नको म्हणून आज स्वतःच पिण्याचं पाणी भरून आणायला बाटली घेऊन नळावर गेली होती. चाचाने तिला पाहिलं. त्याच वेळी तिनेही चाचाला पाहिलं. दोघंही तोंड भरून हसले. निर्मळ, नितळ, निरभ्र आकाशासारखं, कोवळ्या प्रकाशासारखं मशिदीतून अजानची मुलायम बांग सुरू झाली होती. नींद से नमाज बेहतर है. अल्लाला शरण जा. त्याच्याशिवाय कोणी पूज्य नाही. हुसेन चाचाने हातांचे दोन्ही तळवे पसरले आणि तो नतमस्तक झाला.